नमस्कार, मी गणेश मारोटकर। आज हेल्मेट सक्तीच्या विरोधात महानगर प्रमुख बंटीभाऊ रामटेके यांच्या नेतृत्वात प्रहार सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक आंदोलन केले। आंदोलन करण्याचे कारण असे की काल ज्या दोन निष्पक्ष ज्या महिलांचा दुर्दैवी अंत झाला, त्यांनी हेल्मेट घातले होते परंतु तरी देखील त्यांचा अंत झाला। तसेच अमरावती शहरामध्ये नो एंट्री असताना मोठमोठे जड वाहने अमरावती शहरात येतेच कसे, कोणाच्या देवाणघेवाणीने हे वाहन अमरावती शहरात येते, यांची कुठली साठगाठ आहे, हे सर्व तपासण्याची बाजू आहे। हेल्मेट सक्ती करण्याअगोदर अमरावती शहरातील जड वाहतूक, अवैध वसुली बंद करावी। हे हेल्मेट सक्ती लोकांच्या जीवासाठी आहे का फक्त खिसे गरम करण्यासाठी आहे, हा संशोधनाचा विषय आहे। म्हणून आज आम्ही प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन केले। कारण अमरावती सिटी हे फक्त 5 किलोमीटरची सिटी आहे। अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये हेल्मेट सक्ती नसावी, अमरावतीच्या बाहेर हेल्मेट सक्ती हे असणे आवश्यक आहे, हे आम्हाला देखील समजते। परंतु पहिले रोडचे गड्डे बुजवा, अवैध वाहतूक थांबवा, जड वाहन अमरावती शहरात याचे कसे ते तपासा, वसुली बंद करा, त्यानंतरच लोकांच्या जीवाचा विचार करा। हेल्मेटने जीव वाचणार नसून जीव जाणार आहे। जे रोडवर जे 200 ते 100 रुपयाले जे डुप्लिकेट हेल्मेट जे विक्री सुरू आहे, जे मध्ये तुम्ही अगर खाली पडलं तर हेल्मेट फुटतात, अशा हेल्मेटवर पहिले तुम्ही कारवाई का करत नाहीत? म्हणजे हे किती वसुली आहे? हे महानगरपालिकाचा अतिक्रमण विभाग पण झोपलेला आहे। कारण ते असे जे पूर्ण रोड चौकामध्ये असे हेल्मेटचे दुकानं लागलेले आहेत। पहिले अवैध वाहनं बंद करा, शहरातले अवैध धंदे बंद करा, अवैध वसुली बंद करा, त्यानंतरच हेल्मेट सक्ती काय ते करा तुम्ही। पण अमरावती शहराच्या बाहेर आज बंटीभाऊ रामटेके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालेले आहे। अगर 8 दिवसात हेल्मेट सक्ती वापस घेतली नाही तर आम्ही CP ऑफिस समोर बी मोठे आंदोलन करू। धन्यवाद।